कृपा हेअर टॉनिक, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण, 100% आयुर्वेदिक। कणकवली बाजारपेठेतील अपघातग्रस्त गायीला वैभववाडी खांबाळे येथील गाय वासरू गोशाळेनं आसरा दिला। या गायीवरती सध्या उपचार सुरू आहेत। गोशाळेच्या या सेवेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। कणकवली बाजारपेठेत सतत फिरणारी एक गाय अपघातग्रस्त झाली होती। तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती। ही माहिती काही व्यापाऱ्यांनी खांबाळे येथील गाय वासरू गोशाळेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली। गोशाळेच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवलीत जाऊन ती अपघातग्रस्त गाय खांबाळे येथील गोशाळेत आणली। तिच्या पायावर सध्या उपचार सुरू आहेत। गोशाळेच्या या कार्यामुळे त्या गायीला एक प्रकारे जीवदानच मिळाले, त्यामुळे सर्वांकडून कौतुक होत आहे। तर आपण गाय वासरू गोशाळा या ठिकाणी वैभववाडी खांबाळे या ठिकाणी आहोत। मागच्या शिवरात्रीच्या दिवशी ही कणकवलीतून शिवरात्रीच्या 2 दिवसांनी कणकवलीतून आणलेली गाय आहे। तिचा एक पुढचा पाय नाही आहे, काही ॲक्सिडेंटमुळे तिचा पुढचा पाय तिने गमावलेला आहे। कोरोनानंतर ही अशीच भटक्या स्वरूपामध्ये कणकवलीत फिरत होती आणि त्यावेळेला कणकवलीतल्या व्यापाऱ्यांनी आम्हाला इन्फॉर्म केल्याच्या नंतर आम्हाला असं समजलं की 2 दिवसा अगोदर ती गाय यायलेली होती। तिने एका छान वासराला जन्म दिला होता आणि तो वासरू रात्री 2 वाजता जन्मल्यामुळे कोणत्याही नागरिकांचं त्या ठिकाणी लक्ष गेलं नाही आणि त्या वासराला कुत्र्यांनी अक्षरशः म्हणजे बेहाल करून मारून टाकलं आणि आम्हाला ही बातमी लागताच गाय वासरू गोशाळेला ही बातमी लागताच व्यापाऱ्यांनी कळवलं आणि दुसऱ्याच दिवस आम्ही त्या गायीला कणकवली येथून रेस्क्यू करून आज सुखरूपपणे गोशाळेमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत। त्याचप्रमाणे आणखी एक दुसरी गाय, तिचा पाय फ्रॅक्चर होता, त्या गायीला सुद्धा याच गायीसोबत घेऊन आलेलो आहे। बिचारीनी आपलं एक वासरू गमावलेलं आहे। ज्याप्रमाणे तिला दुःख झालेलं आहे तसंच आम्हालाही त्यात भरपूर दुःख झालेलं आहे की कुठेतरी गोशाळा असताना अशा प्रकारे गायी जर भटक्या स्वरूपात फिरत असतील तर प्रत्येक नागरिकांनी एक जागरूक नागरिक होऊन एक गायींसाठी आणि गोरक्षणासाठी पुढे येऊन आणि गोशाळा चालण्यासाठी बरेच संसाधनाची गरज लागते। जसं म्हणा तुम्ही चारा म्हणा, एक त्याच्यानंतर लागणारा प्रत्येक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांचा औषधोपचार म्हणा आणि एक निवारा शेड। आता या गायींना निवारा शेडची आपल्याला गरज आहे। गोशाळा काही आर्थिक अडचणीमध्ये असल्यामुळे आपण गोशाळेला जास्तीत जास्त एक सढळ हस्ते मदत करायचे। आता 140 गोवंश आहेत। सिंधुदुर्गातली एकमेव अशी मोठी गोशाळा आहे ज्या गोशाळाची आर्थिक अडचणीमध्ये असल्यामुळे एक प्रत्येक नागरिकाने एक स्वतः पुढाकार घेऊन एक आध्यात्मिक माणसांनी पुढे येऊन एक धार्मिकतेने गायींचं संरक्षण आणि गोवंश वाढवणे वाचवण्यासाठी प्रयत्न करायचे आणि गायीच्या रक्षणासाठी प्रत्येक माणसांनी पुढे यायचं आहे, असंच मी सर्वांना एक सविनय निवेदन देतोय। धन्यवाद। त्याच्यानंतर आमचे गोरक्षक निलय सर आहेत। नमस्कार, मी गोरक्षक निलय शेरे। आपला उद्देश एवढाच आहे गाय वासरू गोशाळेचा, ती गोवंश वाढवणे आणि गोवंश टिकवणे, एक पण गाय कत्तलखान्यात जाऊ नये हा उद्देश आहे आमचा। आत्तापर्यंत 100च्या वर गायींना वाचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो। जे गायी ॲक्सिडेंटल असतात, रस्त्यावर सोडलेल्या असतात, बरोबर ना, आणि अशा काही भाकड गायी असतात, सगळ्या भाकड गायी आहे। दुधाचं काही उत्पन्न वगैरे काय नाही या गायींपासनं। उद्देश फक्त एवढाच आहे की गोवंश वाचवणे आणि गोवंश टिकवणे, एक पण गाय आम्हाला कत्तलखान्यात जाऊ द्यायची नाही, हाच उद्देश गाय वासरू गोशाळेचा आहे। नमस्कार, मी केशव सुभाषचंद्र परांजपे। आता ज्याप्रमाणे आमचे निलेश शेरे सर म्हणाले तर त्याप्रमाणे एकही गाय कत्तलखान्यात जाऊ नये आणि शिवाय प्रत्येक माणसाला ज्याप्रमाणे हक्काचं घर असतं ना त्याप्रमाणे प्रत्येक गायीला एक हक्काचं घर मिळावं अशी एक इच्छा आमची नेहमी असते आणि आमच्या या कपिला गायीला आम्ही कपिला असं नाव ठेवलं। या आमच्या गायीला हक्काचं घर मिळालं त्यावेळेला मनापासून आनंद झाला आणि तुम्ही जास्तीत जास्त पुढे येऊन जर का मदत केलात ना तर नक्की जास्तीत जास्त गायींना हक्काचं घर मिळवून देण्यात आम्ही सक्षम होऊ। त्यामुळे जास्तीत जास्त पुढे येऊन आम्हाला सहकार्य करावं अशी सविनय विनंती आहे। धन्यवाद। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।